कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरीतील उद्यमनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य। नगर परिषद ग्रामपंचायत मधील हद्दीचा वाद चव्हाट्यावरती। नागरिकांचा निवडणुकीवरती बहिष्कार। वेंगुर्ल्यात फिश मिल कंपनी विरोधात नागरिक संतप्त। पाईपलाईन फुटली, समुद्रात दूषित पाणी। पर्यटन सागरी पर्यावरणाला मोठा धोका। कोकणातील शेतकरी संतप्त। आंबा बागायतदारांचे आंदोलन। कर्जमाफीसाठी सरकारला घेराव। आणि गुहागर मधील दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सव होतोय उत्साहात साजरा। प्राचीन परंपरा आणि अत्याधुनिक सौंदर्याचा अनोखा संगम। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरीमधील उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। पावसामुळे या रस्त्यावरती मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ता आहे की तलाव असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। वाहन चालकांना, विशेषतः महिलांना या खड्डेमय रस्त्यावरून ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। या रस्त्याची ही अवस्था रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे झालेली आहे। हा रस्ता कुणाच्या अखत्यारीत येतो हेच स्पष्ट नसल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे। या गंभीर समस्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता येत्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पावसाळ्यापूर्वीच दुरुस्तीची मागणी करून देखील दखल न घेतल्याने नागरिकांचा पारा आता चढलेला आहे। लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे। वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। येथील आकाश फिश मिल कंपनी विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। कंपनी समुद्रात सोडत असलेल्या सांडपाण्याची पाईपलाईन फुटली असून कंपनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे केळूस आणि खवणे यांसारख्या सुंदर पर्यटन स्थळांना मोठा फटका बसत आहे। प्रदूषित पाण्यामुळे पर्यटक या भागाकडे येण्यास कचरत असून याचा थेट परिणाम स्थानिकांच्या उपजीविकेवरती आणि पर्यटन व्यवसायावरती होत आहे। स्थानिकांचे म्हणणे आहे या सांडपाण्यामुळे समुद्रातील मौल्यवान जैवविविधतेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे। स्थानिक मासेमारी आणि सागरी पर्यावरणाची मोठी हानी होत आहे। यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे असे सांगत नागरिकांनी कंपनीने लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि प्रदूषणावरती नियंत्रण मिळवावे अशी मागणी केलेली आहे। गेल्या वर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आणि त्यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलन, उपोषण वगैरे हे प्रकार घडले। त्यानंतर काही कालावधीसाठी कंपनी बंद होती। जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यासमोर बैठक झाल्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील आणि त्यानंतरच पुन्हा प्रक्रिया सुरू होईल असं सांगितल्यानंतर यंदा कंपनी सुरू झालेली आहे आणि कंपनीच्या माध्यमातून अद्यापही वास येतोय। याबद्दल आम्ही कंपनीला वेळोवेळी फोनद्वारे आणि पत्राद्वारे सुद्धा कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे MPCBला सुद्धा कळवलेलं आहे, कारण याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं आणि त्यांना पण याची समज असावी त्या दृष्टीने त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि फोनद्वारे सुद्धा याबाबत कल्पना दिलेली आहे। आमची अपेक्षा आहे की उद्रेक होऊ नये, लोकांचा वाद होऊ नयेत आणि स्थानिक ग्रामस्थ आणि कंपनी असे वाद निर्माण होऊ नये या सगळ्यासाठी कंपनीने सुद्धा सगळ्या ग्रामस्थांची भूमिका जी आहे ही समजून घेऊन एक सामंजस्यपणे यामध्ये चांगला निर्णय जेणेकरून वास येता कामा नये आणि पाण्यातील हा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे त्या दृष्टीने सुद्धा सोल्युशन करावीत हे आम्ही कंपनीला वेळोवेळी सांगितलेलं आहे। परिस्थिती सांगायची झाली म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे। जसं पहिलं होतं तसंच आता आहे, फक्त त्याने आम्हाला डिसेंबर 2024ला नेऊन ते दाखवलं। हे आम्ही लावलंय, इक्विपमेंट नवीन आणलेत, हे केलंय ते केलंय, सगळं फक्त दिशाभूल केलेली आहे। इथं आता आम्हाला आम्ही म्हणजे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली, तसं जे इफ्लुएंट आहे तसंच समुद्रात सोडलं जाते। तेव्हा फक्त सांगितलं की आम्ही फिश पॉन्ड करणार, हे करणार, कमिटी केली, सगळं केलं, पण त्याचा काही हे नाही, फायदा आम्हाला झालेला नाही आणि ते प्रदूषण आहे, वासाचा तर भयानक आहे। आम्ही त्यांना वारंवार सांगतोय कंपनीचं हे असं सुरू राहिलं
तर आम्ही हे सगळे जी पंचक्रोशीतली सगळी माणसं आहेत, आम्ही जिल्हाधिकारी, त्यानंतर प्रदूषण कंट्रोल मंडळ, त्यांना सगळ्यांना आम्ही धारेवर धरणार आणि तिथं आम्ही परत जसं आम्ही उपोषण केलं तसं उपोषण करणार, मोर्चा निघणार, पण हे आम्ही मुळासकटाचं सोल्युशन आम्ही काढणार. जे आम्ही प्लांट बनवतो तेव्हा अशा प्रकारचं जे एफ्लुएंट असतं त्याच्यामध्ये मूळतः वाईट आहे म्हणजे काय आहे, हा वायू वाईट आहे म्हणजे काय, तर तो डायमेथिल अमाइन, मोनोमेथिल अमाइन आणि ट्रायमेथिल अमाइन असे 3 अमाइन जे ग्रुप असतात. कारण आपला जो मासा ज्यावेळी सडतो त्यातनं प्रोटीन्स बेस असल्यामुळे त्याच्यातनं अमाइन्स तयार होतात आणि त्याच्यातले काही विघटन झाल्यानंतर अत्यंत विघातक पद्धतीचे वायू त्यातनं निर्माण होतात. ते तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी पण बरोबर नाही. आता दुर्दैवाची गोष्ट कशी झाली, आम्ही जेव्हा हा MPCB बरोबर मुद्दा घेतला आणि मगाशी आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं 31 डिसेंबरला आमची ती 24 डिसेंबर 31 डिसेंबरला आमच्याकडे MOU झालेला आहे. अनिल पाटील सर होते तिकडे जिल्हाधिकारी, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ते केलं आणि कंपनीने सांगितलं आम्ही ते मार्च एप्रिलपर्यंत सगळं व्यवस्थित करून तुम्हाला आम्ही बोलवणार, तुम्हाला दाखवणार आणि मग ते एक फिश पॉन्ड करून त्यातलं पाणी आम्ही ट्रीटेड वॉटर सोडणार. तर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आता असं वाटतं आहे की ह्याच्यातनं फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत. मी स्वतः ह्याच्यातला तज्ज्ञ म्हणून सांगतो आणि त्याच्यानंतर मी इकडचा भूमिपुत्र आहे. आपण असं विचार करा की एखाद्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये मोलॅसिसचं पाणी आम्ही डायरेक्ट जर सोडलं तर काय होईल, तर ते पाणी त्या समुद्रातला ऑक्सिजन सगळं शोषून घ्यायला लागतं हावरटपणाने, कारण ते अनट्रीटेड आहे, त्याला आपण एरेशन प्रॉपर केलेलं नाही आहे. आणि मग मासे आणि जीवचर जलचर त्यातले बाकीचं जे प्रवाळ वगैरे युक्त जे आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही की त्या मरायला सुरुवात होतात आणि मग तिकडे सेप्टिक कंडिशन सुरू होते. हे अत्यंत धोकादायक आहे आमच्या सर्व मच्छीमार बांधवांसाठी. नवी मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बॅनर अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास फाडले आहेत. या घटनेमुळे मनसेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धडक दिली. फाडण्यात आलेले बॅनर हे नवी मुंबईतील कोपरखैरणे वॉर्ड ऑफिसवरती काढण्यात येणाऱ्या मनसेच्या मोर्चा संदर्भात होते. याच मोर्चाचा उल्लेख असलेले बॅनर फाडल्याने मनसेच्या संतापाचा पारा आता चढलेला आहे. मनसेने तातडीने या अज्ञात समाजकंटकाविरोधात कारवाई करून शोध घ्यावा अशी मागणी केलेली आहे. गजानन काळे यांनी पोलिसांना स्पष्ट इशारा दिला आहे, जर पोलिसांनी या अज्ञातांना शोधून काढले नाही तर मनसे आपल्या पद्धतीने जशास तसे उत्तर देण्यास मागे पुढे पाहणार नाही. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांपुढे फाडणाऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन निर्माण झालेले आहे. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरखैरणे विभागाच्या माध्यमातून येत्या 26 सप्टेंबरला कोपरखैरणे वॉर्ड ऑफिसवर एक जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार होतो. मात्र तो मोर्चा नवी मुंबईतल्या कोणाच्या तरी जास्तच जिवारी लागल्याचं वाटतंय आणि त्याचाच राग मनात धरून या समाजकंटकांकडून काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चाचा लावलेला जो बॅनर आहे ते फाडण्याचं कृत्य झालं. आज मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतल्या महाराष्ट्र सैनिकांनी जमून रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलंय आणि त्यांच्याकडे ठोस मागणी केली की या हरामखोराला तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा जर पुढच्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्र सैनिकांकडून निर्माण झाला तर त्याला पोलीस प्रशासन आणि इथली यंत्रणा जबाबदार असेल. बॅनर फाडणारे जे आहेत त्यांना हे सांगायचंय की आमच्या नादाला लागू नका, चुकून जर आम्हाला भेटलात तर बॅनर सारखे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. रत्नागिरीमध्ये कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट निदर्शने केली. 2015 पासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने कोणतीही मदत न केल्याने त्यांच्यात तीव्र संताप आहे. सातत्याने आश्वासने देऊनही सातबारा कोरा न झाल्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी सत्तेत आल्यावरती कर्जमाफीची आश्वासने दिली होती, मात्र ती पाळली गेली नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने आयोजित केलेल्या या आंदोलनात माजी खासदार विनायक राऊत, बाळ माने यांच्यासह अनेक नेते आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी, आंब्याला हमीभाव, प्रभावी फळ पीक विमा योजना आणि शेतपंपासाठी मोफत वीज यांचा समावेश आहे। तसेच महावितरणाने शेतकऱ्यांवरती लादलेले स्मार्ट प्रीपेड मीटर तातडीने रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे। कोकणातील गुहागर येथील श्री दुर्गादेवी मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। 13व्या शतकातील हे हेमाडपंथी पुरातन मंदिर असून पेशवेकालीन मूळ रचनेचा आकर्षक जीर्णोद्धार झाल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडलेली आहे। गुहागर वेल्दूर मार्गावरील दुर्गादेवी खांबा शेजारून या मंदिराकडे जाता येते। येथे चांदीच्या सिंहासनावरती विराजमान अष्टभुजा श्री दुर्गादेवीची संगमरवरी मूर्ती भाविकांना आकर्षित करते। देवीच्या हातात चक्र, अंकुश, त्रिशूळ यांसारखी विविध आयुधे तिचे ऐश्वर्यशाली रूप दाखवतात। या मंदिरात दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत 9 दिवस शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो। नवरात्रोत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे येथून हजारो भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात। हे दुर्गादेवीचे मंदिर हे 13व्या शतकापासून आहे। पूर्वी अगदी सुरुवातीला जो रस्त्यावर जो दुर्गादेवीचा खांब आहे त्या ठिकाणी त्याचा देवीचा मूर्ती तिथे रुईच्या पानाला अडकवलेला होता आणि एका भक्तानं त्याचा दृष्टांत आला की माझा हा इथे मूर्ती आहे, मूळ स्थान आहे, ते तुम्ही आतमध्ये नेऊन तिथे संगमरवरी मूर्ती आपण स्थापन करावी। त्याच्या 3 बहिणी आहेत, एक मुरुडची देवी, एक बुधरची देवी आणि अंजलाची देवी, या 3 सख्या बहिणी आहेत। त्या 2 काळ्या पाषाणातल्या आहेत आणि ही संगमरवरी मूर्ती आहे। अशा ह्या 3 मूर्तींच्या स्थापना इथे झालेल्या आहेत आणि ही 3 देवळदेवा जुनी हेमाडपंथी स्वरूपाची होती। आता जे आपल्याला हे बाहेर लाकडीचे खांब दिसत आहेत ते जुन्या स्वरूपात त्यावेळेचे 3 ठिकाणी एकाच पद्धतीतल्या देवळती होती आणि 2007 साली त्याचा जीर्णोद्धार करून नवीन देऊळ स्थापन करण्यात आलं। नमस्कार, सर्व भक्तांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। उत्सव काळामध्ये प्रातःपूजा जी नित्य आपले तर 12 महिने जसं चालू असतं त्याचप्रमाणे प्रातःपूजा ही सकाळी 6 वाजता होते। 6 ते साधारण सकाळी 7 वाजेपर्यंत प्रातःपूजा, ती राजोपचार पूजा झाल्यानंतर आलेले जे भक्त आहेत, आपल्याकडे जे भक्त येतात त्यांच्या पूजा असतात त्या साधारण सकाळी 7:30 वाजल्यापासून पूजेला सुरुवात होते। आलेल्या भक्तांच्या पूजा, त्यांचं कुंकुमार्चन, त्यांची जी काही सेवा असेल ती सगळी सेवा 7:30 नंतर सुरू होते। दुपारी 12 ते 2 या वेळामध्ये सगळ्या आलेल्या भक्तांना महाप्रसाद या ठिकाणी असतो, रोजचा नैवेद्य असतो। नवरात्र विशेषामध्ये वरण भात आपल्याकडे नैवेद्यामध्ये असतो, बाकी सगळे पदार्थ म्हणजे भाजकं हे नैवेद्यामध्ये असतं, परंतु वरण भात हा नवमीला जो आपल्या हवनाची सांगता होते, पूर्णाहुती होते उत्सवाची, ती पूर्णाहुती झाल्यानंतर वरण भाताचं नैवेद्य हे नवरात्र आपल्या इथलं विशेष हा एक भाग आहे। दरवर्षी मी मुंबईचा आहे, दरवर्षी मी येतो इकडे या ह्याच्यामध्ये नवरात्राच्या ह्याच्यामध्ये आणि इकडचं म्हणजे चांगलं हे आहे, वातावरण चांगलं असतं एकदम। बाकीचे सगळे गुरुजी वगैरे त्यांचं खूप सहाय्य असतं। संध्याकाळची आरती पण जी मोठी होते ती पण मला त्याचा लाभ मिळतो त्याचा आणि एकंदरीत सगळं हे आहे म्हणजे 8 दिवस जे असतात कसे होतात निघून कळत नाही तिकडे आपले, तर सकाळ संध्याकाळ पद्धती इथे असतात। एपीएमसी बाजारामधून एक महत्त्वाची अपडेट। सध्या बाजारात भारतीय सफरचंदाला मोठी मागणी आहे आणि याच मागणीला पूर्ण करण्यासाठी कर्नाटकातून ताजी रसाळ सफरचंद नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाली आहेत। ग्राहकांना या गोड आणि टवटवीत सफरचंदाची प्रतीक्षा होतीच। यंदा भारतीय सफरचंदांना ग्राहकांची विशेष पसंती देखील मिळत आहे। यामुळेच आता एपीएमसी बाजारात विविध ठिकाणाहून आवक सुरू झालेली आहे। विशेषतः कर्नाटकातून आलेली ही सफरचंद चवीला अतिशय गोड आणि रसाळ असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत। सध्या एपीएमसी मध्ये 400 रुपयांपासून पुढे उत्तम दर्जाची सफरचंद विक्रीसाठी उपलब्ध आहेत।
ये किन्नौर का एप्पल है और ये किन्नौर का एप्पल ये जो आ रहा है ये हिमाचल से आ रहा है। किन्नौर जो जगह है वहाँ पर हाइट पे सबसे बेस्ट एप्पल होता है, बहुत ही क्रंची, बहुत ही स्वीट होता है। और जो ये सेइंग कही गई है एन एप्पल अ डे कीप द डॉक्टर अवे, वो किन्नौर एप्पल के लिए कहा है। किन्नौर एप्पल खाने से क्या होता है कि सेहत में बहुत ही अच्छा सेहत बना रहता है, इसमें कोई वैक्सीन नहीं है, इंडियन एप्पल है और इस चीज में मतलब प्रोटीन जितना मिल जाता है उतना कोई भी अलग एप्पल से नहीं रहता है। इसका कॉस्टिंग है 3400 रुपया, 24 kg का बॉक्स है। ये होलसेल मार्केट है, एपीएमसी फ्रूट मार्केट है वाशिम। रायगडच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरूच असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलेले आहे। महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देशमुख यांनी तटकरे साहेबांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत दिले आहेत। राजकीय ज्योतिषी तटकरे साहेब नक्कीच आहेत। भविष्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज साहेबांइतका कोणालाच नाही आणि याचा अनुभव सगळ्यांना येईल। जे काय रायगड जिल्ह्यामध्ये 99 सालापासून तटकरे साहेबांवर टीका केल्याशिवाय रायगड जिल्ह्याचं राजकारण झालं नाही। जे विरोधात होते त्या काळी काँग्रेसचे लोक सत्तेत असताना सुद्धा तटकरे साहेबांवर टीका टिप्पणी करतच होते। या सगळ्याची आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सवय आहे। साहेब हे साहेब आहेत, ते ज्योतिषी आहेत का नाही हे 4.5 वर्षांनी पुन्हा कळेल। जेव्हा निवडणुका येतात तेव्हा टीका टिप्पणी करणारे लोक हेच साहेबांच्या प्रचारात पुढे असतात। हे आजपर्यंतचा इतिहास आहे, याच्यात काय याच्या पुढेही बदल होईल असं मला वाटत नाही। चिपळूण शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो रन मॅरेथॉन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शारीरिक आरोग्याबाबत जनजागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जात आहे। चिपळूणमध्येही या स्पर्धेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सकाळी लवकरच स्पर्धक मोठ्या उत्साहात चिपळूण येथील निर्धारित स्थळी एकत्र जमले होते। रन फॉर फिटनेस, रन फॉर नेशन हा संदेश देत स्पर्धकांनी आरोग्यपूर्ण जीवनाचा ध्यास घेतला। चिपळूण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही मॅरेथॉन धावली, ज्यामुळे शहरभर एक सकारात्मक ऊर्जा संचारली। या स्पर्धेच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूला भाजपच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। अशा स्पर्धेमुळे केवळ शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाते असे नाही, तर सामाजिक एकोपा आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनेलाही प्रोत्साहन मिळते, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। चिपळूणमधील या नमो रन मॅरेथॉनने नागरिकांना आरोग्य आणि उत्साहाचा संदेश दिलाय। नशेच्या विरोधात एक वातावरण तयार व्हावं, जेणेकरून भावी पिढी जो आपल्याला देश 2047 साली एक मजबूत देश बनवायचा आहे, याच्याकरता एक तरुण पिढी ही नशामुक्त असली पाहिजे। याच्याकरता या पिढीमध्ये एक आव्हान करण्याकरता किंवा त्यांना मोटिवेट करण्याकरता हे नमो रन हा इव्हेंट आपण चिपळूणमध्ये आयोजित करतोय। त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर ओपनमध्ये अनेक खेळाडूंना सहभागी होण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आणि ही स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची बक्षिसं या खेळाडूंना प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे, जेणेकरून त्या बक्षिसांचं मोल किती याच्यापेक्षा त्यांना एक प्रोत्साहन देऊन भविष्यामध्ये अशा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभागी व्हावं ही भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे। नवी मुंबईतील माथाडी कामगारांचा एक भव्य मेळावा उद्या आयोजित करण्यात आलेला आहे। वाशी येथील एपीएमसी मध्ये हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे। या मेळाव्यात गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। यामुळे कामगारांच्या योगदानाला एक विशेष ओळख मिळेल। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अनेक मान्यवर देखील हजेरी लावतील। यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त होणार आहे। कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार माथाडी कामगारांचे प्रेरणास्थान लोकनेते अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या निमित्ताने कामगारांच्या योगदानाला सलाम करत त्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाच्या घोषणा तसेच चर्चाही अपेक्षित आहे। हा मेळावा माथाडी कामगारांच्या एकजुटीचे आणि शक्तीचे दर्शन घडवणारा ठरेल।
उद्या माथाडी कामगारांच्या वतीनं आम्ही राज्याचे प्रमुख आदरणीय देवाभावांचा एक जाहीर सत्कार करणार आहोत. मराठवाड्यातील असणाऱ्या मराठा समाजाला निजामांच्या काळातली कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण मध्ये समाविष्ट केल्याबद्दल, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कामगार मंत्री आमचे फुंडकर साहेब, त्याचबरोबर पणन मंत्री आमचे जयकुमारजी रावल, गणेशजी नाईक साहेब, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले असे मंडळी उद्याच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर म्हणजे सीकेटी विद्यालयाच्या माध्यमिक विभागामध्ये नुकताच एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे चेअरमन आणि माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पालकांसाठी पुष्पगुच्छ तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक श्री कैलास सत्रे आणि पर्यवेक्षक श्री कैलास म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. त्यांच्या कलामकतेला व्यासपीठ मिळाल्याने शाळेच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला संस्थेचे सदस्य श्री राहुल घरत, श्री प्रतीक ठाकूर आणि नगरसेविका सौ वृषाली वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीमती दीपाली बुकम यांनी प्रथम, सौ उज्ज्वला भिसे यांनी द्वितीय तर सौ सोनाली पालवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अशा उपक्रमांमुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होते असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.